परभणी शहरामध्ये एलपीजी गॅस पंप जे आहेत ते काही बंद झाल्यामुळं अशा ज्या ठिकाणी सध्या पंप सुरू आहेत त्या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळते। मोठ्या अडचणींचा सामना या ठिकाणी लोकांना करावा लागतो, कारण की एलपीजी गॅस मिळत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने ज्या पंपावरती आता साठा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकां गर्दी करतायत। वाहनाच्या ज्या आहेत त्या रांगा इथे लागताना दिसतात। मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परभणी शहरातील जे 5 पंप आहेत त्या 5 पंपापैकी फक्त 3 पंपावरती आता सध्या एलपीजी दोन पंपावरती आपल्यासोबत ऑटो चालक आहेत। काय दादा, काय नाव आहे, किती ठिकाणी मिळतंय पंप? फक्त 2 ठिकाणी गॅस भेटत तिथं, हा, दुसरे पंप बंद आहेत आपण। बरं, गॅस मिळत नाहीये? नाही मिळत, लई लाईन लागायला लागली, 100 लाईन लागायची ऑटो। एक ऑटो भरण्यासाठी किती वेळ लागतोय? 2-2.5 तास लागायले। अच्छा, आणखीन काही ऑटो चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, दादा काय नाव आहे तुमचं? माझं चंद्रकांत कुंपलवार। बरं, काय अडचणी काय येतात? अडचणी खूप काही येत आहेत का की गॅस एक तर खूप महाग झालाय आणि सध्या शाळेचे वाहन असल्यामुळं बाकीच्या अडचणी खूप आहेत आणि पेपर सध्या चालू आहेत, त्याच्यामुळे खूप अडचणी व्हायल्यात आणि लेकरं गॅसमुळं उशीर व्हायला आणि लेकरं शाळेत बरोबर पोहोचत नाहीत। बरं, काही भाड्यामध्ये काही वाढ झाली? तिकीटमध्ये तर सध्या वाढ झाली नाही आणि वाढ झाली बी तर पॅसेंजर बसत नाही, त्याच्यामुळे पण खूप परेशानी व्हायली आणि सहसा एमटीच फिरावं लागायला। किती वेळ गॅस भरण्यासाठी किती वेळ? कमीत कमी 2.5 ते 3 तास लागायले। बरं, आणि परभणीमध्ये सध्या 2च पंप चालू आहेत। बरं, आणि 2च पंपावर साठा भरपूर आहे, याच्यामुळे जितके बी ऑटो चालक आहेत सगळे इथंच यायले। बरं, एकूण किती पंप आहेत? एकूण इथं 5 ते 6 पंप आहेत। त्या 5 ते 6 पंपावर फक्त 2 पंपावरच भेटायले। त्याच्यावर रेट वाढून आहे? रेट पहिले 60 रुपये लिटर होतं, आता कमीत कमी 84-85 आणि दुसऱ्या जाग्यावर 97 रुपये लिटर असं पण भेटायले। खिशाला जळ लागते, खूप झड लागते सर। तर हे सगळे ऑटो चालक आहेत आणि या ठिकाणी एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळं ऑटो चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। दुसरीकडे एलपीजी गॅसच्या दरामध्ये मोठी प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळं यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। रांगा मोठ्या आहेत आणि त्यामुळं गॅस भरण्यासाठी जास्त तास त्यांना रांगेत उभं राहावं लागतं, अशी परिस्थिती आहे। त्याबरोबर सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर हुंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।